सन 1674. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या रायगडावर इतिहास घडणार होता. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर, त्यागानंतर आणि स्वराज्याच्या स्वप्नासाठी दिलेल्या असंख्य बलिदानानंतर एक क्षण उगवत होता, जो संपूर्ण हिंदवी स्वराज्याच्या इतिहासाला नवीन ओळख देणारा होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. हा केवळ एका राजाचा राज्याभिषेक नव्हता. हा गुलामगिरीवर स्वाभिमानाचा विजय होता. हा अन्यायावर न्यायाचा विजय होता आणि सर्वसामान्य जनतेच्या स्वराज्याच्या स्वप्नाला मिळालेल्या राजमुद्रेचा सन्मान होता. म्हणूनच आज तब्बल 350 वर्षांनंतरही लाखो शिवभक्त रायगडवर एकत्र येतात, त्या सुवर्ण क्षणाची आठवण जिवंत ठेवण्यासाठी. आणि यावर्षी त्या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्याची संधी मला देखील मिळाली. माझा पहिला रायगड राज्याभिषेक सोहळा, आणि हा आहे त्या अविस्मरणीय प्रवासाचा अनुभव. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे 5 जून आणि आम्ही निघालेलो आहे रायगडच्या दिशेने छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा अनुभवण्यासाठी. माझ्यासाठी हा अनुभव पहिल्यांदाच असल्यामुळे एक्साइटमेंट जी आहे ती एकदम टॉप लेवलला आहे. जास्त वेळ न घालवता लगेच निघूया रायगडच्या दिशेने. रायगड फक्त एक किल्ला नाही, ही स्वराज्याची राजधानी आहे. प्रत्येक दगड इतिहास सांगतो आणि प्रत्येक पाऊल महाराजांच्या आठवणींना स्पर्श करून जातो. यंदा प्रथमच मला या ऐतिहासिक सोहळ्याचा भाग होण्याची संधी मिळाली आणि आमचा प्रवास सुरू झाला रायगडच्या दिशेने. माझ्यासोबत रायगडला जायला अजून 2 लोक, हा प्रज्वल आणि इकडं रोहित भाई उर्फ तात्या. आणि प्रज्वल जो आहे त्याचं 2 ते 3 वेळा झालेला आहे, पण माझा आणि तात्याचं फर्स्ट टाइम आहे. त्यामुळे आम्ही जरा जास्त एक्साइटेड आहे, कारण आम्हाला ती राज्याभिषेकची सकाळची पहाट अनुभवायची, जी त्या काळी ज्या रयतेने आणि त्या मावळ्यांनी अनुभवली होती. आणि ती आज तिथं जाऊन आम्ही स्टे करून उद्या सकाळी अनुभवणार. रायगडाच्या दिशेने प्रवास करत अखेर आम्ही पाचाड येथे पोहोचलो. राज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रशासनाकडून विशेष पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. रायगडपासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर हे पार्किंग होते. दूरवर नजर जाईल तिथपर्यंत गाड्यांची रांग दिसत होती. हजारो शिवभक्त आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत या ऐतिहासिक सोहळ्याचा भाग होण्यासाठी आले होते. या सर्वांसाठी रायगडपर्यंत मोफत बस सेवेची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे बसचा प्रवास अखंड सुरू होता. कसं वाटाले? मस्त, एकदम एक्साइटेड. थोड्या वेळानंतर लेट झाल्यामुळे थोडे कार्यक्रम चुकलेत, तर बघूया आता आपल्याला वर जाऊन कुठले कुठले कार्यक्रम बघायला भेटतील. थोड्याच वेळात आम्हीही एका बसमध्ये जागा मिळवली आणि आता रायगड आणखीन जवळ येत होता. मनात उत्सुकता होती, कारण काही क्षणातच आम्ही त्या भूमीवर पाऊल ठेवणार होतो जिथे स्वराज्याचा सुवर्ण इतिहास घडला होता. काय वाटते, कसं आहे नियोजन एकदम जोरदार झालेलं आहे. गर्दी पाहून दिसते वरती काय एकदम सगळ्यांच्या मनामध्ये गोठवून असते. वरती जाऊनच फील येणार. फील तर खाली बसणं सुरुवात झाली. हे बघा, ही गर्दी आणि सगळ्या गाड्या अशा फुल आहेत आणि खाली पार्किंगला ऑलमोस्ट मला वाटते 3-4 किलोमीटर अलीकडे पासून सगळं फुल झाले. तरी पण आम्ही कसं तरी गाड्या आणत आम्ही पुढे 5-4 किलोमीटर अलीकडे पार्किंग केले आणि तिथनं आता ही बस आपल्याला रायगडपर्यंत सोडणार आहे. आणि काही वेळातच रायगडाचं पहिलं दर्शन झालं. समोर उभा होता स्वराज्याचा मुकुटमणी, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा उत्साह दिसत होता. लाखो शिवभक्त रायगडच्या दिशेने चालत होते. प्रत्येकाचं ध्येय एकच होतं, रायगडावर पोहोचून त्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होणं. रायगडाच्या पायथ्यापासूनच शिवभक्तांचा जनसागर दिसत होता. गडावर जाण्यासाठी प्रचंड गर्दी होती. जिथं आम्हाला बसनं सोडलं होतं तिथून पुढे आता आम्ही ऑलमोस्ट 1-1.5 किलोमीटर आणि रायगडाच्या पायथ्याशी आलोय. खरं फुल ट्रॅफिक जाम आहे.
झूम केल्यावर दिसणार नाही खरं लोक तिथं लिटरली एका जागेला थांबलेले आहेत वर चढताना आणि अजून एवढी गर्दी खालून वर चालली. 6:30 वाजता गेलेलं सुरुवात चालायला वर चढायला ते 1.5 किलोमीटर आणि आता आम्ही एक 10% फक्त वर आलेलो आहे आणि वरच्या लोकांना थांबवलंय असं काकी म्हणालेत. आम्हाला जे खालनं वर थांबलेले लोक दिसत आहेत अर्धा पल्ला संपल्यानंतर त्या लोकांना थांबवलंय कारण वर फुल गर्दी झाली. थोडं सरबत घेऊया आणि परत वर चढायचा प्रयत्न करूया. गर्दी इतकी होती की साधं थांबण्यासाठी किंवा बसण्यासाठीही जागा नव्हती. पण त्या कोणालाच त्याचं काही वाटत नव्हतं, कारण त्या सगळ्यांपेक्षा मोठा होता महाराजांप्रती असलेला आदर आणि राज्याभिषेक सोहळा अनुभवण्याचा उत्साह. वरती बस काय वाटतंय? आंघोळ झाली मस्त एकदम. बेकार गर्दी आहे एकदम. वरती लोक एकदम काठोकाठ थांबलेली सगळे आणि इथनं वर जाता येत नाही. थांबलेच. तरी गर्दी आलीच, थांबायचं नाव नाही. ह्या वर्षी लय गर्दी आणि आम्ही आलो चुकीच्या टायमिंगला. गर्दी बघा. जसं जसं आम्ही पुढे सरकत होतो तसं तसं गर्दीचं खरं स्वरूप जाणवू लागलं. प्रत्येक पाऊल टाकण्यासाठी वाट पाहावी लागत होती. कधी कधी तर एकाच ठिकाणी बराच वेळ थांबावं लागत होतं. अर्धा तास उलटून जायचं आणि गर्दी अवघी 5-10 पावलं पुढे सरकायची. गर्दी, थकवा आणि वेळ या सगळ्यांचीच खरी परीक्षा सुरू झाली होती. अनेकांनी याच ठिकाणी निर्णय घेतला. रायगडाला मनोमन वंदन केलं, पाया पडले आणि परतीचा मार्ग धरला. काही जण आम्हालाही सांगत होते, आज गडावर पोहोचला तर नशीब समजा. क्षणभर मनातही विचार आला, परत फिरावं का? इतकी गर्दी, इतका वेळ आणि अजून किती अंतर बाकी आहे याचाही अंदाज नव्हता. 6 वाजता चालू केलेलं चालायला आणि आता करेक्ट 11 वाजलेत आणि आम्ही अजून पण मागं माया महादरवाजा वर कुठं गेला, हा वरच्या साईडला इथं अजून तेवढा चढायचा आहे. खरं गर्दी बेकार. कमीत कमी 1-1.5 लाख लोक त्या पायरी मार्गावर असतील सध्या आणि त्याच्यापेक्षा डबल वर आहेत. जागा नाही वर. बघूया ते कम्प्लीट करूया, वर जाऊया, मग बघू काय पुढचा प्लॅन. पण लगेच एक विचार मनात चमकून गेला, माघारी जाणारे मराठे कसे? डोळ्यांसमोर महाराजांची प्रतिमा उभी राहिली आणि मग नव्या जिद्दीने, नव्या ताकदीने आम्ही पुन्हा रायगड सर करण्यास सुरुवात केली. अखेर बराच संघर्ष, प्रतीक्षा आणि पायपीट केल्यानंतर आम्ही रायगडाच्या महादरवाजाजवळ पोहोचलो. महादरवाजा नजरेस पडताच जणू सगळा थकवा क्षणात नाहीसा झाला. पुन्हा एकदा नव्या उमदीची, नव्या ताकदीची जाणीव झाली. कारण आता एक गोष्ट निश्चित होती, रायगड फार दूर नव्हता. आणखी थोडी वाट, आणखी काही पावलं आणि शेवटी साधारण 1 वाजता आम्ही होळीच्या माळावर पोहोचलो. त्या क्षणी समोरचं दृश्य पाहून अक्षरशः भारावून गेलो. जिकडे नजर जाईल तिकडे फक्त शिवभक्तांचा महासागर दिसत होता. ते दृश्य पाहताच राज्याभिषेक सोहळ्याची भव्यता आणि त्याचं महत्त्व मनाला खोलवर जाणवलं. जेवण झाल्यानंतर आम्हीही आमचा तंबू उभारला आणि मग रायगडाच्या कुशीत, स्वराज्याच्या राजधानीत काही क्षण विश्रांतीसाठी डोळे मिटले. राज्याभिषेक दिनाची पहाट उगवली आणि रायगड पुन्हा एकदा शिवमय झाला. स्पीकरवर घुमणारे महाराजांचे पोवाडे आणि जय भवानी जय शिवाजीच्या गर्जनाने संपूर्ण वातावरण भारावून गेलं होतं. शिवभक्तांमध्ये प्रचंड उत्साह होता. हातात भगवे ध्वज घेऊन तरुणांचा जल्लोष सुरू होता.
तर लाखो शिवभक्त होळीच्या माळाकडे आणि नागरखान्याकडे सरकत होते. जिकडे नजर जाईल तिकडे फक्त भगवंच भगवं होतं आणि त्या भगव्या सागरात एकच भावना होती, महाराजांविषयी अभिमान. आम्हाला ऑलमोस्ट 6 ते 6:30 तास लागले वर यायला आणि फुल गर्दीतून यायला लागलं. 12-12:30 वाजले आम्हाला वर यायला आणि आम्ही येऊन डायरेक्ट झोपलो, कारण की बॉडी थकलेली आणि नॉर्मल व्हिडिओ काढायची पण ताकद नव्हती. खरं जी सकाळ रायगडवर आता झाली, ढोल तासांच्या ह्या गजरात आणि महाराजांच्या जे घोषणाबाजी चालू आहे यात एकदम कडक. खरंच त्या टायमिंगला जसं शिवराज्याभिषेक सोहळाची सुरुवात झाली होती, सेम आता तशी फिलिंग येते. आणि रायगडवर सकाळ होत आहे, अजून काय त्याच्यापेक्षा भारी असू शकते. तर लगेच आवरूया आणि सोहळ्याचा आनंद घेऊया. सध्या आम्ही आता आलेलो आहे होळीच्या माळावर, जिथं पालखी सोहळ्याची सुरुवात होणार आहे. आता थोड्याच वेळा तिथं पालखी आहे ना, तर त्याच्या आधीच एवढी गर्दी आहे की नाही इथं तुफान. सध्या तरी. आणि विषय झाला की आम्ही फर्स्ट टाइम आलो, त्यामुळे आम्हाला नियोजनच माहिती, कुठला कार्यक्रम कुठं कधी चालायचं माहित नाही. त्यामुळे आम्ही आता स्क्रीनच्या समोर बसलोय होळीच्या माळावर आणि बघू आता. मग इथून पालखी आल्यानंतर आपल्याला कळेल. तिथं आता जस्ट ध्वजारोहण झालंय आणि मग तिकडे गुलाल उधळून सगळे आत गेलेत नगरखान्याच्या सदरेवर. सगळे कार्यक्रम चालू आहेत आणि आम्ही इथं बसलोय आता होळीच्या माळावर. सगळीकडे एकच उत्साह, एकच ओढ राज्याभिषेक सोहळ्याची. तेवढ्यात पारंपरिक वाद्यांचा निनाद कानावर पडू लागला आणि क्षणात सगळ्यांचं लक्ष त्या दिशेने वळलं. समोरून राजमाता जिजाऊंची पालखी राजसदरेकडे प्रस्थान करत होती. महाराष्ट्राच्या रणरागिणी मोठ्या भक्तिभावाने आणि अभिमानाने ती पालखी घेऊन चालल्या होत्या. त्या दृश्याने संपूर्ण वातावरण भारावून गेलं होतं. राजमाता जिजाऊंच्या पालखीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी ही राजसदरेकडे निघाली. पारंपरिक खेळ, वारकऱ्यांचे भगवे ध्वज, महाराजांच्या पालखीभोवती पडणारं रिंगण आणि लेझिमचा दणदणाट, जणू रायगडावरचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत झाला होता. जय भवानी जय शिवाजीच्या गर्जनांमध्ये महाराजांची पालखी राज्याभिषेक सोहळ्यासाठी राजसदरेकडे मार्गस्थ झाली. राज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यानंतर महाराजांची पालखी मोठ्या थाटामाटात बाजारपेठ मार्गे जगदीश्वर मंदिराच्या दिशेने मार्गस्थ झाली. संपूर्ण रायगड जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. आणि मग माझी नजर त्या पालखीकडे गेली. पालखीत विराजमान असलेल्या महाराजांची मूर्ती पाहताच अंगावर अक्षरशः शहारे आले. डोळ्यात नकळत पाणी आलं. क्षणभरासाठी काळाचा पडदा बाजूला सरकल्यासारखा वाटत होतं. जणू 1674 सालचा तो वर्ण क्षण पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला होता. तो क्षण माझ्यासाठी अत्यंत भावूक होता, कारण माझा राजा, माझा छत्रपती राज्याभिषेक नंतर माझ्या समोरून जात होता. राज्याभिषेकचे तर कार्यक्रम आपल्याला जास्त बघायला भेटलेले नाही, त्यामुळे आम्ही असं ठरवले की रायगड फिरून घेऊया. कारण गर्दी एवढी आहे. सकाळी चालू झालेली खाली उतरायला, आता 4 वाजले आणि आता फक्त 50% खाली उतरते. हा दरवाजापासून जगदीश्वराच्या मंदिरपर्यंत लाईन खाली उतरणाऱ्याची. आणि आता आम्ही रायगड फिरत फिरत जगदीश्वराच्या मंदिराकडे आलोय. दर्शन घेऊया आणि 2 शॉट्स. यानंतर आम्ही जगदीश्वर मंदिराच्या दर्शनासाठी निघालो. रायगडावरील जगदीश्वर मंदिराला एक वेगळंच महत्त्व आहे.
असं मानलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज आपल्या दिवसाची सुरुवात जगदीश्वराच्या दर्शनाने करत असत. म्हणूनच या मंदिरात आजही महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव होते. जगदीश्वर मंदिरासमोरच आहे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. रायगडवर इतरत्र कितीही गोंगाटा असला तरी समाधी समोर आल्यावर प्रत्येकजण आपोआप शांत होतो. कारण हे केवळ समाधी स्थळ नाही, ही प्रत्येक मराठी माणसाच्या स्वाभिमानाची जागा आहे. महाराजांना अभिवादन करून आम्ही परतीच्या वाटेला लागलो आणि तेव्हाच नजर जगदीश्वराच्या मंदिराच्या पहिल्या पायरीवर गेली. सेवेची थाईत तत्पर हिरोजी इंदुलकर. रायगडाचे मुख्य वास्तुगर हिरोजी इंदुलकर यांनी महाराजांकडे संपत्ती किंवा पद मागितलं नाही. त्यांनी मागितलं फक्त एवढंच, जगदीश्वराच्या मंदिराच्या पहिल्या पायरीवर स्वतःचं नाव, जेणेकरून महाराज जेव्हा जेव्हा मंदिरात येतील तेव्हा त्यांच्या चरणाची धूळ त्या नावावर पडत राहील. एवढी निष्ठा, एवढे समर्पण, आणि म्हणूनच रायगड फक्त किल्ला वाटत नाही, तो स्वराज्याच्या प्रत्येक सेवकाच्या त्यागाची जिवंत आठवण वाटतो. जगदीश्वर मंदिर आणि समाधीचं दर्शन घेऊन झालेलं आहे, ड्रोन शूट पण काढून झालेला आहे. आणि आता आम्ही चाललोय सदरेगड म्हणजेच नगरखाना. संध्याकाळचे साधारण 5 वाजले होते. दिवसभर राज्याभिषेक सोहळ्याने गजबजलेला रायगड आता काहीसा शांत होऊ लागला होता. अनेक शिवभक्त परतीच्या मार्गाला लागले होते, पण आमचा रायगड अनुभव अजून संपला नव्हता. आम्ही राजसदरेकडे निघालो आणि सर्वप्रथम पोहोचलो नगरखान्यात, राजसदराचं भव्य प्रवेशद्वार. एकेकाळी याच मार्गाने महाराज राज्यसभेत प्रवेश करत असत. नगरखान्यावरून वाजणारे नगारे संपूर्ण राजधानीला राजदरबाराची सूचना देत असत. आजही या वास्तूसमोर उभं राहिल्यावर त्या वैभवाची जाणीव होते. मात्र राज्याभिषेकाच्या दिवशी नगरखान्याचं रूप काही वेगळंच असतं. सगळीकडे भंडाऱ्याची उधळण होत असते, ढोल ताशांचा गजर सुरू असतो, हातात तलवारी घेऊन शिवभक्त जल्लोषात नाचत असतात. काही जण लेझिम खेळत असतात, तर काही जण महाराजांच्या जयघोषात हरवून गेलेले असतात. नगरखान्याच्या त्या परिसरात उभं राहून क्षणभर असं वाटत होतं जणू आपण 2026 मध्ये नसून 1674 मध्ये आलो आहोत आणि राज्याभिषेकाचा आनंद साजरा करणाऱ्या मावळ्यांमध्येच उभा आहोत. नगरखान्याचा मार्ग पार करत आम्ही राजसदरेमध्ये पोहोचलो आणि मग तो क्षण आला. पहिल्यांदाच रायगडावर महाराजांचं इतक्या जवळून दर्शन झालं. महाराजांच्या चरणापर्यंत पोहोचलो, हात पुढे केला आणि त्यांच्या चरणांना स्पर्श केला. त्या क्षणी अंगातलं रक्त सळसळून उठलं. काही क्षण आम्ही एकटाक महाराजांकडे पाहतच राहिलो. ना काही बोललो, ना काही मागितलं, फक्त डोळे भरून माझ्या राजाला पाहत राहिलो. आणि मग मन भरून आल्यानंतर आम्ही राजसदराच्या मागील बाजूस जाऊन शांतपणे बसलो. गर्दीमुळे कालचा कार्यक्रम आणि आजचा राज्याभिषेक दोन्ही इतकं काय आम्हाला बघायला भेटलं नाही. तर ज्या प्रकारे रायगड फिरायला भेटला, सर्व एकदम आणि मोकळेपणा. दर्शन भेटलं आता महाराजांचं. एकदम पहिल्यांदा मी एवढ्या जवळ गेलो. रायगडला आलोय भरपूर वेळा, पण पहिल्यांदा इतक्या जवळून दर्शन घेतलं. बरं वाटलं जरा. राज्याभिषेकाच्या time. हा, ते पण राज्याभिषेकच्या वेळी जरा बरं वाटलं. आता असं वाटलं की आलोय रायगडला राज्याभिषेकच्या दिवशी आणि व्यवस्थित दर्शन झालं. कार्यक्रम काय मिस झाले ते आपल्या चुकीमुळे झाले, आपल्याला नियोजन नाही माहिती. पण नेक्स्ट टाइम व्यवस्थित नियोजन 2 दिवस आधीच येऊन राहणार. होईन रे? हो, 2 दिवस आधीच. 2 दिवस आधीच. थोडा वेळ राजसदराच्या मागे निवांत बसल्यानंतर आता परतीची वेळ झाली होती. आम्ही गड उतरण्यास सुरुवात केली. संध्याकाळ हळूहळू गडावर उतरू लागली होती. हे माझं रायगड राज्याभिषेक सोहळ्याचं पहिलंच वर्ष होतं. प्रचंड गर्दीमुळे अनेक कार्यक्रम मनासारखे पाहता आले नाहीत. या वर्षीची गर्दी ही नेहमीपेक्षा कितीतरी पटीने जास्त होती, पण त्याचं दुःख नाही. उलट एक गोष्ट नक्की समजली, रायगड एकदाच अनुभवून संपत नाही, तो पुन्हा पुन्हा बोलवत राहतो. म्हणूनच पुढच्या वर्षी अधिक चांगलं नियोजन करून 2 दिवस आधी येऊन हा सुवर्ण क्षण पुन्हा एकदा जगायचाच. तिथी आणि तारखेबाबत मतभेद असू शकतात, प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं, पण माझ्यासाठी महत्त्वाचा आहे तो सोहळा, माझ्या राजाचा सोहळा. यावर्षी तारखेप्रमाणे राज्याभिषेक अनुभवला, पुढच्या वर्षी तिथीप्रमाणे अनुभवला. कारण उत्सव कधीही असो,
पद्धत कोणतीही असो आणि दिवस कोणताही असो, आपला राजा एकच आहे.